पतंग उत्सव काळात पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापर व विक्रीवर सर्वत्र बंदी असताना शहरात मात्र अनेक पतंग विक्री करणारे व्यावसायिक हा मांजा विक्री करत असल्यानं युवक त्याचा सर्रास वापर करत असल्यानं गळा कापणे, हातपाय व त्याची बोटे कापणे व शरीराच्या इतर भागास इजा पोहोचणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. सध्या 2 महिन्याचा पतंग उडवण्याचा उत्सव जोरात सुरू असल्यानं आकाशात पतंग उत्सव पाहायला मिळतो, परंतु या उत्सवात नायलॉन मांजाचा सर्रास वापर नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून शहरातील अनेक दवाखान्यात याबाबत रुग्ण येत आहेत. शुक्रवारी 27 तारखेला गुलजारपुरा भागातील डॉक्टर युवराज पाटील यांच्या दवाखान्यात एक 17 ते 18 वयाचा युवक रुग्ण असा आला की नायलॉन मांजामुळे त्याच्या हाताची करंगळी थेट हातासह कापल्या गेली. तेव्हा त्यावर डॉक्टरांनी मोठी सर्जरी करावी लागली. शिवाय गेल्या 8 दिवसात त्यांच्याकडे 3 ते 4 पेशंट शरीराचा भाग कापल्यानं उपचारासाठी दवाखान्यात आल्याचे प्रसंग घडल्याचं समजतं. याशिवाय शहरातील अनेक दवाखान्यात असे नायलॉन मांजाने कापल्याने उपचारार्थ गेल्याच्या पेशंटची संख्या मोठी असल्याचंही समजलं. पतंग उत्सवात सध्या धाग्यांचा वापर करा, नायलॉन मांजाचा वापर करू नका असे कडक निर्देश असूनही मांजा विक्री वापरावर बंदी घालण्यात आली असताना शहरात अनेक व्यावसायिक याची चोरून विक्री करत आहेत. यावर पोलिसांनी कारवाई करावी आणि जे युवक याचा वापर करताना आढळतील त्यावर किंवा त्या अल्पवयीन असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नायलॉन मांजामुळे कापण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून पतंग उत्सवात वापर करणाऱ्या हा मांजा सहज विकत मिळत असल्यानं त्याचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे बंदी असताना देखील विक्री व वापर सुरू राहणे यामुळे एखादी जीवघेणी घटना घडू शकते. त्यामुळे या मांजाच्या विक्रीवरच कडक कारवाई व्हावी, जेणेकरून तो वापर करणाऱ्यांना मिळणारच नाही तेव्हा कुठे याचा वापर बंद होईल, असे डॉक्टर युवराज पाटील, शहर सरचिटणीस वैद्यकीय आघाडी, भारतीय जनता पार्टी यांनी वक्तव्य केले. नारळ मांजेचा वापर व विक्री बंदी असून लोकांनी पतंग उत्सवात त्याचा वापर न करता साध्या धाग्याचा वापर करावा. जर कोणी विक्रेता पतंग विक्रीच्या आड हा मांजा विक्री करताना आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली हवी. त्याशिवाय पालकांनी सुद्धा आपल्या अल्पवयीन मुलांना पतंग उडवताना या मांजाचा वापर करत असेल तर त्याला आडकाठी करावी. मांजा विक्रीवर वापर यावर तातडीने कारवाई केल्या जाईल, असा प्रकाश अहिरे पोलीस निरीक्षक अंजय गावसुर्जी यांनी सांगितलं. तसंच या मांजामुळे नागरिकांनाच नाही तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनाही मोठी झळ पोहोचत असून अनेक पक्षी या नायलॉन मांजामुळे पंख चिरल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या मांजाचा वापर व विक्रीवर कडक कारवाई व्हावी अशी पक्षप्रेमींनी मागणी केलेली आहे. जन्मतः न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट अंजनगाव सुरजीहून.